मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वी गणित सेतू अभ्यासक्रम अंतर्गत दिवस 18व्याचा अभ्यास पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. दिवस 18व्यामध्ये घातांक या घटकामधील घातांकाचा नियम शिकायचा आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घातांकित संख्या ओळखायचं कसं, पाया कोणाला म्हणायचं, घात कोणाला म्हणायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा, कशी मांडणी करायची हे लक्षात आलेलं आहे. आता आपण घातांकाचे नियम पाहणार आहोत. घातांकित संख्यांवर क्रिया करताना त्यांचे नियमही मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. पहा घातांकाचे काय नियम आहेत ते पाहूयात. संबंध कोपऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, खालील गणिती गंमत पहा. गणिती गंमत पाहायचं आहे. गणित हा विषय इतका सोपा आहे, जर त्याचं गमतीच्या रूपाने तुम्ही जर अभ्यास केला तर खूप सोपा तुम्हाला तो विषय जातो. पहा, 3चा दुसरा घात गुणिले 3चा तिसरा घात. मी 3चा दुसरा घात कसं लिहिणार, 2 वेळा गुणाकार, गुणिलेलं गुणिले घेतलं. 3चा तिसरा घात कसं लिहिणार, 3 वेळा गुणाकार लिहिला. पहा, आता मला सांगा याचा गुणाकार जर आपण बघितलं तर किती वेळा 3 दिसायला येतो, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 वेळा दिसू लागलेत, हो की नाही. म्हणजे आपल्याला घातांक रूपात कसं लिहिता येईल, 3चा 5वा घात. मग याच्यावरून 3चा 5वा घात असं लिहिलं आणि तुम्ही म्हणजे तुमच्या नियमानुसार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 वेळा म्हटलं तर 3चा 5वा घात लिहितात. तसं मग मला सांगा इथे एक नियम तयार होईल का. पहा, 3चा दुसरा घात आणि 3चा तिसरा घात यांचा गुणाकार केल्यावर 3चा 5वा घात मिळाला. काही संबंध मिळतो का. पहा, मिळतो. दोघांचा घातांक बघा, ह्याचा 2 आहे, ह्याचा 3 आहे. दोघांची बेरीज 5 असते, हो की नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मुलांनो की दोघांची बेरीज इतका घात तिथं आलेला आहे, 5 घातांकांची बेरीज झालेली आहे. इथं पाया आहे तसा राहिलेला आहे. बघा नियमाकडे चाललो आहे आपण. पाया आहे तसा राहिला, घातांकांची बेरीज झालेली आहे. 2 अधिक 3 5 केले की नाही, असे झालं ना. याचप्रमाणे आपण पाहिजे तसे नियम तयार करू शकतो. पहा इथं बघा, भागाकाराचं दिलं आहे. 3चा 5वा घात भागिले 3चा तिसरा घात, गुणाकार रूपात मांडलं. 3चा 5वा घात, 3चा तिसरा घात इथं मांडलं. 3ला 3 गेले, राहिलं काय, 3चा दुसरा घात 3 गुणिले 3 राहिले की नाही, 3चा दुसरा घात राहिला. पहा इथं पण नियम झाला. 5 आणि 3 घातांक होतं, किती घातांक राहिला तर 2. दोघांची वजाबाकी आहे ना, 5 वजा 3 म्हणजे भागाकार असताना वजाबाकी झाली घातांकांची, गुणाकार असताना घातांकाची बेरीज झाली. 5वा घात आलं होतं की नाही, भागाकार असताना घातांकांची वजाबाकी झाली. आणि ते आपण सोडून बघितलो, डायरेक्ट नियम तयार केला नाही, आपण सोडून बघितलं. मग इथं 3च्या डोक्यावर 2 येतो, याचा अर्थ घातांकांची वजाबाकी झाली आहे, असा नियम आपण तयार करतोय. ठीक आहे. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे मुलांनो, आपल्याला नियम तयार करताना सुद्धा घातांकांची संख्यांचा कसा उपयोग होतो. ठीक आहे. पहा आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कायम, पाया समान असेल, पाया म्हणजे खालची संख्या, पाया समान असेल, त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करायची. पाया समान भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. ओके, हा नियम लक्षात घेऊन पुढे जाऊयात. रिकाम्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. पहा आकृतीमध्ये इथं दिलेलं आहे. करून पाहिले, रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा. पुढील आकृतीबंध नीट पहा व रिकाम्या जागी पहा. 2चा तिसरा घात 8, 2चा दुसरा घात 4, 2चा पहिला घात 1. पहिला घात म्हणजे एकच वेळा गुणाकार, म्हणजे 2 गुणिले पुढं काय संख्या येणार आहे, 2च, एकच येणार. 2चा कुठल्याही संख्येचा 1वा घात हा 2च असतो. कुठल्याही संख्येचा 1वा घात म्हणजे पहिला घात हा 30 संख्या असणार आहे. सॉरी, मी 2 म्हणलं. कुठल्याही संख्येचा पहिला घात म्हणजे 30 संख्या येणार आहे. 0वा घात काय येईल हो, 0वा घात नेहमी 1 येईल. लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, 0वा घात नेहमी काय येईल, 1 येईल. आता पहा, रिकाम्या जागी 1 ही संख्या येते. घात असा 1-1ने कमी होत आहे, त्याची किंमत पूर्वीपेक्षा अर्धी होत आहे. लक्षात आलं आहे तुम्हाला. तिसऱ्या घाताला 8 आलं, दुसऱ्या घाताला 4 आलं, निम्मी झाली ना, 2चं निम्म 1. नंतर कोणती संख्या येईल, 1.
हेच तुम्हाला जर कोणत्याही संख्येच्या घातांकाच्या बाबतीत सुद्धा सापडेल. कुठल्याही संख्येचा शून्यावा घात नेहमी 1 येणार आहे हे लक्षात घ्या. मला समजलेमध्ये अजून काय लक्षात येईल पहा. घातांकी संख्येचे घात आणि त्यांची किंमत काढण्यासाठी खालील नियम वापरले जातात. त्यांना आपण घातांकांचा नियम म्हणतो. घातांकांचे नियम आपण तयार करूयात. आत्ता 2 नियम तयार केले होते आपण. पायासमान गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची काय करायची हो, बेरीज. ओके नाही, हे पहिला नियम. आता पायासमान म्हणजे इथे ए घेतले बरं का, एक जनरल अक्षर घेतलेलं आहे. ABCD कुठलेही घेऊ शकता, आपण ए घेतलं. एचा एक्सवा घात, एचा वायवा घात. पायासमान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, एक्स अधिक वाय होईल, घातांकांची बेरीज. दुसरा नियम पहा, भागाकार असेल, पायासमान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची काय करतो, वजाबाकी. पहा पायासमान आहे ए, एकाचा घात एक्स, एकाचा घात वाय, दोघांची वजाबाकी, एक्स वजा वाय. ठीक आहे, हे 2 नियम तर आपण वर पाहिलेत. कुठल्याही संख्येचा शून्यावा घात 1 असतो. कुठलीही संख्या म्हणजे ए घेतला आपण, एचा शून्यावा घात 1 आलं. ठीक आहे. मग हा नियम पाहिला. आता राहिले कुठले नियम पहा, हे नियम आणि हा नियम आपण बघूयात. पहा आता एकूण 3 नियम आपण पक्के झालेत. आता 2 नियम अजून ॲड करायचे. एकूण 5 नियम आहेत. गुणाकाराचा 1, भागाकाराचा 1, शून्यावा घाताचा 1. घाताचा घात असेल तर पाहायचं, एचा एक्सवा घात दिलाय इथं पहा, एचा एक्सवा घात, त्याचा पुन्हा वायवा घात आहे. पहा वाचन कसं करते मी, एच्या एक्सवा घाताचा वायवा घात. घाताचा घात आहे, डोक्यावर पुन्हा डोक्यावर संख्या लिहिली आहे. असं घाताचा घात असेल तर या दोन्ही घातांकांची काय करायची, गुणाकार करायचं. एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स वाय. हो का नाही, म्हणजे एच्या डोक्यावर काय येणार, एक्स वाय. इथं आले पहा. घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार. डोक्यावर डोकं लिहिलं असेल तर त्या दोन्ही डोक्यांचं गुणाकार करायचं. कसंही करून लक्षात ठेवा मुलांनो. घाताचा घात किंवा डोक्यावर डोकं असेल तर डोक्यांचं गुणाकार करायचं, घातांकांचा गुणाकार करायचं. पायात आहे तशी लिहायची. अशा पद्धतीनं हा नियम येईल. आता शेवटचा नियम, 5वा नियम पाहतोय. ऋण घात असेल तर याचाही विचार व्हायला पाहिजे. एखाद्या संख्येचा घात जर ऋण असेल, समजा ऋण एक्स असेल तर कसं लिहिणार हो हा ऋण घात, धन कसं करायचा, तर 1/एचा एक्सवा घात धन झालं. पहा 1/ म्हणजे गुणाकार बेस्ताच्या भाषेमध्ये आपल्याला लिहावा लागतो. तर ऋण घात असेल तर त्याला धन करण्यासाठी 1/एचा एक्सवा घात आहे तसं लिहा. ह्या 5 नियमावर आधारित उदाहरण आहेत. पहा पहिलं उदाहरण पहा इथं घातांक किती आहे, एकाचा घात 3 आहे, एकाचा घात 2 आहे, पाया समान आहे, घातांकाची बेरीज म्हणजे एचा 5वा घात. इथं पहा भागाकाराची क्रिया आहे, घातांकामध्ये काय करणार, वजाबाकी. 6 मधून 2 गेले 4 म्हणजे एचा 4था घात. इथं पहा घाताचा घात आहे, घातांकांचं काय करायचं असतो, गुणाकार. एचा 6वा घात बेत्रिक 6 ना, कुठल्याही संख्येचा शून्यावा घात 1 हे तर माहितीच आहे. आता ऋण घात आहे बघा, एचा ऋण 5वा घात असेल तर 1/ काय येणार, एचा 5वा घात इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तो तक्ता आपण पूर्ण करणार आहात. लक्षात आले 3 नियम. आता यावर आधारित उदाहरणे आपण पाहूयात. पहा सराव कोपरामध्ये काही उदाहरणं सोडवायचीच आपल्याला. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा असं म्हणलंय, तक्त्यामध्येच करायचं आहे. पहा पहिलं उदाहरण, 5चा 4था घात गुणिले 5चा 3रा घात. आहे की नाही, वाचनसुद्धा व्यवस्थित करता यायला पाहिजे. 5च्या डोक्यावर 4 आहे म्हणजे 5चा 4था घात, 5च्या डोक्यावर 3 आहे 5चा 3रा घात. वाचनही बघा, 5चा 4था घात गुणिले 5चा 3रा घात. 3ऱ्या घाताला घनसुद्धा म्हणतो बरं का, आणि दुसऱ्या घाताला पण वर्गही म्हणतो, हेही विसरू नका. 5चा 4था घात गुणिले 5चा 3रा घात किंवा घन. सांगा पाया समान आहे, घातांकाची काय करणार, अगदी बरोबर आहे, बेरीज करायची. बेरीज 4 अधिक किती येणार इथं 3, किती आलं मग 5चा 7वा घात. दुसरं उदाहरण पहा, 9चा 5वा घात भागिले 9चा 2रा घात. भागाकाराची क्रिया आहे, पाया समान आहेत, घातांकांची काय करणार, वजाबाकी. अगदी बरोबर आहे, 5 वजा 2 किती येणार, 9चा 3रा घात. तर 9 भरणं गरजेचं आहे, 9चा 3रा घात. तिसरं उदाहरण पहा, ऋण 3चा 4था घात चा 5वा घात.
घाताचा घात आहे. घातांकांचं काय करतो आपण? गुणाकार. करा गुणाकार. 4 गुणिले 5 केलं पहा. ऋण 3चा कितवा घात आला मग? 4 पंचे 20. इथं हे चुकले बरं का. ऋण 4 चुकून गेलंय. ऋण 3चा 20वा घात. आलं का लक्षात? ऋण 3चा 20वा घात येत आहे. पुढं पहा. चौथं उदाहरण पहा. 12चा 0वा घात. आपला नियम माहिती आहे, कुठल्याही संख्येचा 0वा घात नेहमी काय असतो? 1. 5वं उदाहरण पहा. 11चा ऋण 2रा घात. ऋण घात आहे पहा. आता धन करून घ्यावा लागेल. 1/11चा 2रा घात. डोक्यावरची संख्या डोक्यावरच लिहायचं. मुलं लिहिताना असं लिहितात. असं 2 इथं लिहायचं नाही आपल्याला, डोक्यावरच लिहायचं आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं नियम पहा वापरता येऊ लागले की नाही आपल्याला. पाहूयात पुढे अजून काय उदाहरणं दिलेले आहेत. पहा सोडून पाहू मध्ये उदाहरणं आहेत. आता घातांकाचा नियम वापरून सोडव म्हणलेत. 13चा 5वा घात गुणिले 13चा 8वा घात. चला करा. 13चा 5वा घात आणि 13चा 8वा घात. गुणाकाराची क्रिया पाया समान आहे. घातांकांची काय करणार? बेरीज. 5 अधिक 8 येणार. म्हणून किती आलं? 13. 8 आणि 5 13चा 13वा घात. दुसरं उदाहरण पहा. ऋण 4चा 9वा घात भागिले ऋण 4चा 4था घात. पाया समान आहे. ऋण 4. घातांकांची काय करणार? बेरीज का वजाबाकी? वजाबाकी. का? तर भागाकाराची क्रिया आहे म्हणून. असं मुलांना विचार करत करत गणितं सोडवायची असतात. 9 - 4 घातांकांची वजाबाकी. पाया आहे तसं लिहिलं बरं का. ऋण 4. ऋण 4ला ऋण 4. 9 मधून 4 गेले 5. आले का? तिसरं उदाहरण पहा. 4चा ऋण 2रा घातचा 4था घात. घाताचा घात आहे पहा. 4 काय करणार? असं तुमचं तुम्ही बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं. काय करावं लागेल? घातांकाचा गुणाकार. करा गुणाकार. किती येणार? ऋण 2 गुणिले 4 म्हणजे डायरेक्ट लिहिते मी 8. ऋण 8. 4 दुनी 8. चिन्ह ऋण आहे तसा. चौथं 1234चा 0वा घात. 0वा घात किती असतो? नेहमी कुठलीही संख्या असू दे एकच येणार हो, हे लक्षात घ्या. पुढं 5वा नियम पहा. 8चा ऋण 3रा घात. आता ऋण घात आहेत, धन करूयात. 8चा 3रा घात 1/8चा 3रा घात. झालं. अशा पद्धतीनं मुलांनो ही उदाहरणं सोडवायची आहेत. अशी पाहिजे तशी उदाहरणं आपण घातांकाच्या 5 नियमा वापर करून आपल्याला सोडावी लागणार आहेत. पाया समान गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज. पाया समान भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार. 0वा घात असेल तर नेहमी 1 किंमत येणार. आणि ऋण घात असेल तर 1/, त्याला धन करून घ्यायचं. अशा पद्धतीने दीक्षा ॲपमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. तुम्ही पहा, उदाहरणे समजावून घ्या आणखीन, आणि घातांकचे नियम पक्के करा. हा भाग इथं समजला असेल. आशा बाळगून इथंच थांबते. धन्यवाद.